श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलवर. जर तुमची रास कन्या असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण, करिअरमधील मोठे अडथळे आणि नात्यामधील दुरावा संपवून यशाचा एक नवीन इतिहास रचणार ठरणार आहे. कारण 18 जून 2026 पासून अवकाशात ग्रहांची एक अशी अद्भुत, दुर्मिळ आणि महाशक्तिशाली रचना तयार होत आहे, ज्याची वाट अनेक वर्षापासून पाहिली जात आहे. 18 जून पासून देवगुरु बृहस्पती हे शनिदेवाच्या मालकीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहेत. जेव्हा ज्ञानाचा, भाग्याचा कारक गुरु आणि कर्माचा राजा शनी यांची ऊर्जा एकत्र येते, तेव्हा याला ज्योतिषशास्त्रामध्ये डबल गोचरचा महाप्रभाव म्हटलं जातं. हा काळ कन्या राशीच्या जातकांसाठी थेट तुमच्या इच्छापूर्तीशी जोडलेला आहे. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक अतिशय कडक नियम आहे. ग्रहांची कितीही मोठी शुभवेळ आली तरी ती फक्त विचार करत बसणाऱ्याला कधीच फळ देत नाही. एकीकडे जिथे उत्पन्नाचे नवीन मार्ग, बिझनेसमध्ये मोठी रिकव्हरी आणि लग्नाचे योग आहे, तिथे दुसरीकडे शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कोणती मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. डिजिटल आणि ऑनलाईन कामामध्ये कसा फायदा होणार आहे, आजच्या या अत्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेतील व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीच्या जातकांचे करिअर, आर्थिक लाभ, नातेसंबंध आणि नशीब 100% उजळून टाकणाऱ्या अचूक उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण योग्य माहितीच तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. चला सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 18 जून 2026 रोजी अवकाशात नक्की कोणती मोठी खगोलीय घटना घडत आहे. 18 जूनपासून देवगुरु बृहस्पती गुरु हे पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहेत, ज्याचा स्वामी स्वतः न्यायदेवता शनिदेव आहेत. ज्योतिषशास्त्रात गुरु हा भाग्य, धन आणि वाढीचा कारक आहे, तर शनी हा कर्माचा न्यायाधीश आहे, जो कष्टाचे अचूक फळ देतो. या दोन्ही ग्रहांचा संयुक्त प्रभाव तुमच्या कुंडलीच्या 11व्या घरात होणार आहे. कुंडलीतील 11वे घर हे आपले उत्पन्न, नफा, मोठे मित्र आणि आपल्या मनातील सर्व इच्छापूर्तींचे घर मानले जाते. कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या काही काळापासून तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत जे अडथळे येत होते, करिअरमध्ये ज्या अडचणी येत होत्या किंवा जुनी नाती विनाकारण तुटत होती, त्या सर्व समस्या आता संपणार आहेत. हा गोचर तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. आता आपण वळूया तुमच्या करिअर, नोकरी आणि आर्थिक स्थितीकडे. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या एखाद्या गोल्डन टाइम सारखा असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात आणि गुंतवणुकीतून प्रचंड चांगला नफा मिळण्याचे योग आहेत. जर तुमचा पैसा बऱ्याच काळापासून कुठे अडकला असेल किंवा बुडाला असेल, तर तो अडकलेला पैसा परत मिळण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. विशेषतः जे जातक डिजिटल क्षेत्र, ऑनलाईन बिझनेस, IT किंवा फ्रीलान्सिंग सारख्या कामाशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघडतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, शनिदेव कर्माचे कारक असल्यामुळे नशीब तुम्हाला संधी नक्कीच देईल, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःचे प्रामाणिक कष्ट आणि परिश्रम करावे लागतीलच. तुम्ही जितकी मेहनत घ्याल तितकीच तुमची आर्थिक बाजू मजबूत होत जाईल आणि उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार होतील. नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्याचा विचार केला तर हा गोचर कन्या राशीच्या जातकांना खूप मोठे मानसिक समाधान आणि आनंद देणारा ठरणार आहे. जर तुमचा प्रेमसंबंधात गेल्या काही काळापासून विनाकारण वाद किंवा तणाव सुरू होता, ते सर्व या काळात समापचाराने सुटतील. एकमेकाबद्दल विश्वास वाढेल. तसेच जे जातक सिंगल आहेत आणि बऱ्याच दिवसापासून योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांच्या विवाहाचे प्रबळ योग या काळात बनत आहेत. कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदेल. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल आणि जुने सर्व कौटुंबिक वाद मिटल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. नात्यामधील हा गोडवा तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत करेल. मित्रांनो, हा गुरुपुष्य योग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे, यात काही शंका नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे. हे जे राशी भविष्य आपण पाहत आहोत, ते तुमच्या चंद्र राशीवर आधारित सामान्यतः विश्लेषण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माची वेळ, ग्रहांची स्थिती वेगळी असते. तुमच्या मूळ जन्मकुंडलीमध्ये गुरु आणि शनी कोणत्या स्थितीत आहेत, त्यांची महादशा किंवा अंतर्दशा कोणती सुरू आहे, यावर तुमच्या यशाची गती अवलंबून असते. त्यामुळे या शुभ काळाचा तुमच्या आयुष्यात अचूक आणि 100% फायदा कसा करून घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषाकडून आपल्या जन्माच्या कुंडलीचे वैयक्तिक विश्लेषण करून घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील योग्य दिशा आणि वेळेचे अचूक गणित समजेल. कन्या राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 18 जून 2026 पासून सुरू होणाऱ्या अद्भुत योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि सर्व नकारात्मक दूर करण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी उपाय भक्तिभावाने नक्की करा. तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, त्यामुळे दररोज सकाळी भगवान गणेशाची पूजा करा, त्यांना दर्वा अर्पण करा आणि बुध ग्रहाचा बीज मंत्र ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नमः या मंत्राचा किमान 1 माळा जप करा. वडीलधाऱ्यांची सेवा. तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती, माता पिता आणि ब्राह्मणांचा नेहमी आदर करा, त्यांची सेवा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. भाग्याचे साथ वाढवण्यासाठी दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः
या गुरुबीज मंत्राचा जप नक्की करा. केळीच्या झाडाची पूजा. प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा. तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि जल अर्पण करा. या छोट्या उपायाने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तर कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 18 जून 2026 पासून सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यातील इच्छापूर्तीचा काळ आहे. फक्त आळस सोडा, कर्मावर विश्वास ठेवा, संधीचा फायदा घ्या आणि उपायांचे पालन करून सुवर्ण काळाचा आनंद घ्या. तुम्हाला आजचा हा सोप्या भाषेतील व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या परिस्थितीत यातील कोणत्या मुद्द्यांशी जुळत आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कन्या राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय हनुमान.